रान मोकाट वारसू साठ मन पाखरू आस डोळ्यात लागे चाहूल उचलू पाऊल तू पण मी पण साऱ्या आपण रुजून येऊ ग होऊन बिजबाई नव्या जन्माची नवीन नवलाई तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. मी नंदा बाळासाहेब आघाडे उंच भरारी महिला शेतकरी गट सोबोलवा गाव मी गटाची निमंत्रक आहे. नमस्कार, मी मीरा कारबोरी काकडे उंच भरारी शेतकरी महिला सोबलगाव मी गटाची निमंत्रक सदस्य आहे. नमस्कार. सोबलगाव छत्रपती संभाजीनगर फुलंब्री मधलं एक छोटंसं गाव. या गावात आम्हाला 3 दिवस राहण्याचा योग आला. निमित्त होतं आमचं आरपार लाईफ इज ब्युटिफुलचं शूट इन कोलॅबोरेशन विथ पाणी फाउंडेशन. आजकाल सोशल मीडियावर लोकल ट्रेनमध्ये भांडणाऱ्या अनेक अनोळखी स्त्रियांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण त्यांची प्रेमळ, पुरोगामी आणि पॅशनेट बाजू तुम्हाला अनोळखी वाटायला नको हे सांगायला हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. ही गोष्ट आहे इतर कोणाच्या सावलीत नव्हे तर स्वतःच्या प्रकाशात जगणाऱ्या आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली न दडता उंच भरारी घेणाऱ्या महिलांची. या आहेत गटशेती करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या महिला, ज्यांनी एकत्र येऊन लाखो रुपयांचा फार्मर कप जिंकला. पण ही गोष्ट त्यांच्या जिंकण्याची नाही तर जिंकल्यानंतरचं आयुष्य जगण्याची, घडवण्याची आहे. चूल आणि मूल हेच राहिलं असतं आमचं इतर लोकांसारखं. चूल आणि मूल तू स्वयंपाक कर, कोरं पान, शेतात कामाला जाय. सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास. तुझी कहाणी तुझ ओवी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू निळ्यान भाजी शाई तू निळ्यान भाजी शाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई. जेव्हा आम्ही महिला स्पेशल मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला त्यावेळेस आम्हाला पाणी फाउंडेशन कडून 3 लाख रुपये रोख रक्कम भेटली. बक्षीस पैसे भेटले. पण आता करावे काय, वाटून घेतले तर हा गट सारखा राहणार नाही, बांधून राहणार नाही, मजबूत राहणार नाही. मग मिटिंग घेतल्या. मग वेळेवरच विचार केला की आता आपण आपल्या शेतीची समस्या आहे, शेतीला वेळेवर ट्रॅक्टर भेटत नाही. मग समजा दुसऱ्यांना म्हणायचं ट्रॅक्टर वाल्याला ते वेळेवर येत नाही. मग त्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपल्या शेतीसाठी आपल्याला ट्रॅक्टरचीच गरज आहे. हे जे बाहेर जाणारे जे 2-4 लाख रुपये आहे आपल्या शेतीच्या मशागतीवर हे आपल्या गटातच राहील. आपल्या गटाचा पण फायदा होईल आणि आपलं स्वतःच एक ट्रॅक्टर होईल. आपण 14 महिला काहीतरी मोठं यंत्र घेतो आणि मालकीन होतं. ही आमच्यासाठी एक मोठी गोष्ट होती म्हणून आम्ही ट्रॅक्टर घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही लगे एका दिवसातच नियोजन करून पूर्ण महिला फुलंब्री येथे गेलो. शोरूमवाला बी आश्चर्यचकित झाला. तर त्यांनी लगेच खुर्च्या वगैरे टाकल्या बसायला आणि विचारलं, मॅडम तुम्ही आज आमच्या दुकानात कस काय, म्हणजे आज शोरूम मध्ये. आम्ही म्हटलं आज आम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचं आहे. तर त्यांना ते ऐकून खूप आश्चर्य वाटलं. आता तुम्ही 14 बायका आहेत बरोबर. 14 बायकांची 14 शेतं आणि मग प्रत्येकाचं वेगळं पीक. मग ट्रॅक्टरवरनं भांडणं नाही का? नाही होत ट्रॅक्टर वरून भांडणं. कारण आज उद्या जर माझ्या शेतावर ट्रॅक्टर नांगराला यायचं तर आम्ही आज रात्रीच सांगून देतो का आता उद्या माझं आहे. मग एका दिवसामध्ये 2-3 शेतकऱ्याचा ही जी शेतीची मशागत होती त्याच्यामुळे वाद होत नाही. वाद कसं होईल, आपण स्वतः मालक आहे ना, आपण जरा वाद घातला तर आपण मालकच नाहीये. त्याच्यामुळे वाद कोणी करीत नाही. डिझेल आणून द्यायचं शेतावरती, आमचा ड्रायव्हर असतो जाणं आणि शेत नांगरून वगैरे देणं, रोट्या करून देणं आणि वाद व्हायचं कामच नाही. तिथं पैशाचा व्यवहार येतच नाही त्याच्यामुळे वाद होत नाही. ते 12 जण आहे आणि ते का त्यांच्याकडे हिशोब राहीन का असं म्हणायचे. पण आता तेच लोक आमच्याकडे येऊन आणि तेच आमच्या ट्रॅक्टरच्या म्हणजे कसं चालतं काय चालतं आमची विचारपूस करतात. त्यांच्याच शेतात करतात, आमचं ट्रॅक्टर जातं.
कधी नव्हे ते डिसिजन मेकिंगचा तराजू बायकांकडे झुकला आणि त्यांनी पैसे तोलून डायरेक्ट ट्रॅक्टर विकत घेतला. मोठा फायदा झाला. पण बायकांचं जग कुठे फायद्यावर चालतंय फक्त, ते तर चालतं नात्यांवर. हातात पैसा आला आणि एकमेकींच्या घरात डोकवत वाटीभर साखर नि पसाभर पीठ मागणाऱ्या या बायकांनी त्यांच्यातल्याच एकीला पिठाची गिरणीच उभारून दिली. सुरुवातीला आम्ही सगळ्यात तिखट मिरच्या होतो आणि म्हणजे एवढं सोबत तिखट होते, पण ग्रुपमध्ये आलो एकूणारीचे दुःख सुख जाणून घ्यायला लागले. आणि माझ्यासाठी तर खूप अमूल्य माझ्या मैत्री मला अशा भेटल्या. माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळं मला त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला. काय केलं तुमच्यासाठी त्यांनी माझ्यासाठी, मी एक CRP असून माझं घराचं म्हणजे एवढं भागत नव्हतं माझं, म्हणजे त्या CRPच्या पेमेंटमध्ये. एक दीड एकर शेती होती आणि आमच्या घरचे रिक्षा चालक आहे, तेवढं तर आमचं घर चालत धकत नव्हतं घरापुरतं. बरोबर. मी अजून जोडधंद्याच्या याच्यात होते, शोधात होते मी. पण मला पैशाची अडचण होती, त्यामुळे मला आयडिया खूप होती, पण पैसे नसल्यामुळे मी शांत बसून जायचे. मग त्यांना असं वाटलं की आणि त्याला आपण काय करू, आपल्याला पण बाहेर गावी दळायला जावं लागतं, आपल्याला दूर होतं, आपणच आणि त्याला गिरणी घेऊन देऊ. गिरणी घेऊन दिली आणि त्याला जवळ झालं आणि माझं पण समजा घर धकू लागलं त्याच्यावर. मी महिन्याचे 12,000 रुपये कमवते, 2,000 लाईट बिल भरते आणि 10,000 रुपये मला निव्वळ नफा राहतो. मी म्हणते माझ्यासाठी एवढं केलं, मी त्यांच्यासाठी 10 पट मदत त्यांची करेल मी. बाईची इच्छा आहे का बाईलाच कळते, पण अनेकदा नागपंचमीला झोके देण्यापलीकडे तिला आपल्या मैत्रिणींची इच्छा कुठे कधी पुरी करता येते. पण जेव्हा हातात 4 पैसे आले तेव्हा हे चित्र पालटलं. हक्काच्या मैत्रिणींमुळे एकीच्या घरात नवं कोरो शिलाई मशीन आलं. हे शिलाई काम तुम्ही केव्हापासून करताय? शिलाई मशीन का 4-5 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. हो. तुमची आवड होती पहिल्यापासून? हो, आवड होती, खूप आवड होती. पण मग शिलाई मशीन घ्यायचं असं घरच्याचं काही मन नव्हतं की बा आपल्या शेतीचे काम आहे. आणि मग महिलांनी विचार केला गटातल्या की बा तुला आवड आहे ना, मग तू काय करायचंय, आपले गटातले होत नाही, पिको फॉल करायचंय, ब्लाऊज शिवायचंय, तुला आवड आहे ना, तर मग आपले पैसे पण तुला यायचे, 2 पैसे तुझ्या जवळ पण राहतील आणि तुझी म्हणजे जी आवड आहे ती पूर्ण होईल. कसं आहे, हे गटामुळे शक्य झालं, महिलांमुळे शक्य झालं, एकजुटीमुळे शक्य झालं. त्यांनी बर्थडेलाच मला गिफ्ट दिलं. किती मस्त. हो, त्यांचं म्हणणं होतं की बा आपल्या हिला दुसरं काही द्यायचं नाही, आपण गिफ्टच देऊ, हिची इच्छा आहे ना, तिची इच्छा पूर्ण करू. तर मग त्यांनी मला शिलाई मशीन दिलं. किती भारी. हा गट पैशाच्या नादात बांधला नव्हता, तो आधीच मैत्रीच्या बांधावर उभा होता. बक्षीस नंतर आलं, पण त्यांनी तर आधीच एकमेकींच्या शेतात पाणी वळवायचं ठरवलं होतं. रंजनाताईंचं शेत जेव्हा त्यांच्या आजारपणामुळे ओस पडणार होतं, तेव्हा दुसऱ्याच्या पडीकपणावर हसण्यापेक्षा या साऱ्या जणी एकत्र आल्या. त्यांनी शेत नांगरलं, बीज रोवलं, तेही रंजनाताईंच्या नकळत. मैत्री असावी तर अशी. मैत्री म्हणूनच तर एवढं कामाला, तर कोण कोणाचं पुरुष व्यवहार का होते ते आज आम्ही बघायला लागलो. आम्हाला हजाराची गोष्ट माहित होती, पण आज आम्ही लाखात व्यवहार करायला लागलो. तर आमच्यासाठी खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे ती, का आपण बी काहीतरी करू शकतो. महिला पुरुषच नाही करू शकत, महिला सुद्धा काहीतरी करू शकते. म्हणून आज आम्ही पूर्ण डिसिजन असे तिथे घरात आम्ही आज पुरुषापेक्षा आधी विचार निर्णय आम्ही घेतो. नाही आपल्याला आज हे स्पीक लावायचं आहे, यावर्षी वातावरण नाव होतं कसं आहे, आता हे स्पीक लावायचं, आपल्याला बेडच पाडायचे. आमची पुरुष पण तेच ऐकायला लागले, कारण त्याला आमच्या महिलापासून कधी तोटा झालाच नाही ना. बरोबर. फायदाच होत गेला, त्याच्यामुळे ते पण आता आमचं म्हणजे ऐकायला लागले महिलाचं. आम्हाला काहीतरी वाटतं आम्ही आज त्यांच्यापेक्षा तोंड पुढे आहे. बाकीच्या महिला असतील की ज्या बघतात तुम्हाला की तुम्ही काम करताय, तुमच्यामुळे गावात एवढी मोठी मोठी माणसं येत आहेत, तुमचं यशस्वी होत आहे तुम्ही सगळ्या महिला मिळून, तर काय म्हणजे मोटिवेट होतात, तुमच्यापर्यंत परत येतात आणि आम्हाला पण काम करायचं असं सांगतात हो. की तुम्ही स्वतः त्यांना जाऊन सांगता? म्हणजे जेव्हा माझ्या गावच नाही सांगत, मी माझ्या आसपासच्या खेड्यातलं पण सांगते की जे काही महिलांना आमचं बघितलं, या वर्षी भरपूर असे गट तयार झाले की सोबलगावच्या महिला करू शकते, मग आपण का नाही करू शकत.
तर खरंच एक असं चांगलं वाटतं का आपली प्रेरणा कोणीतरी घेऊ लागलं. आणि बरोबर. गावातल्या पण महिलांना भरपूर उत्साह आला. तर आमच्या गावात आणखीन 1-2 शेतकरी गट बनले, पुरुषांचे बरोबर. पण झाले, बरोबर. महिलांचे पण झाले. का आपली प्रेरणा काहीतरी त्या घेऊ लागल्या आणि त्यांना पण असं उत्साह वाटू लागला का आपण बी काहीतरी करावं. बरोबर. तर भरपूर असे गट तयार झाले. गावातच नाही तर माझ्या तालुक्यात भरपूर गट झाले. भारी. तूच ग तुझी खरी कमाई. तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई. जसं बीज अंकुरायला त्याला ओलावा मिळायला लागतो, तसंच चांगली माणसं मोठी व्हायला लागते मायेची, शाबासकीची थाप आणि विश्वासाची खंबीर साथ. कसं वाटतंय तुम्हाला? खूप मॅम आल्या आहेत एवढ्या, आम्ही पण आलो, आम्हाला पण तुमच्या बरोबर खूप छान वाटतं आमची जे त्यांच्याशी बोलताना. स्वप्नात होतं म्हणजे आमच्या मनात होतं स्टेजवर आम्ही सरांसोबत बोललो तर सर तुम्ही एक दिवस सोबत गावला या. स्वप्न आमचं पूर्ण केलं. किती छान. आणि तुम्हाला सगळ्या महिला म्हणून भेटायला त्या आले. आवडलं. खूपच मस्त. आमचं असं भारावून गेलो. त्या कालपासूनच एवढ्या मस्त हसतायत ना, म्हणजे त्यांची ओळख करून देताना पण त्यांना इतकं हसू येतं, मला इतकं मजा आली. कोण होत्या त्या ज्यांना खूप हसायला येतं? किरण मॅम, तुम्हाला कसं वाटलं खूप या छान, गावात येऊन? खूप मजा आली मला आणि खूप मैं कह सकती हूँ मेरा दिल भर आया, क्योंकि इस तरह की जो एक व्यवसाय चलाने की एक आत्मविश्वास जो होती है वो इन औरतों में है और वो बहुत प्रेरणा देती है. क्योंकि एक बात होती है कि आप किसी तरह गुजारा करें, किसी तरह सालों साल जाएं, लेकिन एक अपनी विजन. एस्पिरेशन खुद की हो कि मैं और इससे आगे कैसे बढ़ सकती हूँ, वो इन औरतों में है. इसीलिए इनसे बहुत प्रेरणा मिलती है. पूरे महाराष्ट्र को इनसे प्रेरणा मिलेगी. आणि सगळ्यात महत्वाचं काय वाटतंय मला की कोणा एकीची हा आत्मविश्वास किंवा हे विजन नाहीये, हे सगळ्यांचं विजन आहे. आणि आपण खूप वेळा असं म्हणतो ना की बायका नळावरच्या भांडणं करतात आणि मग लोकल ट्रेन मध्ये पण मुंबईच्या भांडणं करतात. अरे पण आम्ही काल इथे आलो तेव्हा तुमचं एक खेळीमेळीचं वातावरण बघून इतकं सगळे एकमेकींशी खूप छान वागतायत, सगळ्या एकत्र मोठ्या होत आहेत, एकत्र तिथे बांधावर बसून तुम्ही गप्पा मारता, न्याहारी करता, ही किती महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला नाही वाटत असं की तुम्ही इतक्या एकत्र राहता, तर हे समाजासाठी ओव्हरऑल सगळ्यांसाठी खूप मोठं आणि महत्वाचं एक मानलं जाऊ शकतं. तुम्ही सांगा, तुम्हाला काय, तुमची मैत्री कशी काय डेव्हलप झाली एवढी? तुम्ही भांडत नाही का कधी? जरूरी है. फिर कोई बात ज्यादा बैठती है जब आप लड़के झगड़ के फिर आप एक सुलझा देते हैं ना, तो फिर मीठा हो और जाता है. हाँ आणि और पास आ जाते हो ना. भांडण फक्त आमचं 5 मिनिटात. प्रेमाचे भांडण. काय म्हणत होता तुम्ही? हा, तुम्ही काहीतरी पण म्हणत काय होता. म्हणत मी म्हणत होते की आम्ही समजा असं नाही आले वेळेवर तरी दुसऱ्याला त्रास होतो, तर 5 मिनिटच भांडण, नंतर भांडणच होत नाही आमचे. आम्ही समजा नसली एखादी भेटली नाही एक दिवस, तर आम्हाला असं वाटतं ती गटातली आपल्याला कस काय नाही भेटली, का नाही भेटली. पण आम्ही तिच्या घरी भेटायला जातो, मीटिंग मध्ये रोज भेटतो. आणि सवय झाली. पण गट बांधणीची अगोदर तुम्ही मित्र होता, सहेली होती? उमेदचे गट उमेदची गट होती. जेवढं आता तुम्ही जास्त पण गट तुमची उमेदची गट चे अगोदर तुम्ही मित्र होता का? एवढे नव्हतो. एवढे नव्हतो ना. एखादा कार्यक्रम असला गावामध्ये, काही सप्त्याचा कार्यक्रम असला, कुठे जायचं असलं तर महिन्यातून एकदा दोनदा भेटायचे, लग्न करायची. असं म्हणजे आता कसं झालं, दररोज असं भेटलं नाही तसं असं वाटतं की आपण चुकल्यासारखं वाटतं. तर तुम्ही नेमकं काय काय करता आणि मग तुम्ही कसं त्या गोष्टी एकमेकींशी शेअर करता, काय कशी सुख दुःख शेअर करता घरातली? आम्ही ते काम सांगा. करत असताना
पुढे दिवस जातो काही कळत पण नाही असं खेळत काम होऊन आम्हाला जातं. एखाद्या शेतामध्ये जायचं हा. WhatsApp group बनलेला आहे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप आहे का? हा, उंच भरारी उंच नावाचा. भरारी. मग त्याच्यावर एक मेसेज टाकायचा आज मला शेतात जायचंय आणि मग सगळे ओके टाकतात. मग एखादीने ओके नाही टाकलं तर मग तिला प्रश्न विचारला जातो काय टाकला नाही तुला काय अडचण आहे असं त्याच्यावरती चालू होऊन जातं मोबाईलवरती. असं समजा एकत्र यायची असं जास्त जरूरत नाही पडत. बरोबर. आणि काम कसे असतात आता पेरणीचे काम कसं असतं का माझं झालं पाहिजे माझं झालं पाहिजे पाऊस पडला तर आम्ही काय लक्की ड्रॉ सारखे चिठ्ठ्या केलेल्या आहे आमच्या त्याची म्हणजे चिठ्ठी निघाली की त्याच्या वावरात जायचं म्हणजे कोणाला अच्छा. भांडण नको बरं. रुसवा नको माझ्या हा. याच्यात नाही आली तुझ्या याच्यात नाही आली लक्की ड्रॉने तसे नंबर निघले तसे जायचं अच्छा. म्हणजे तिथे राग नको रोस नाही असं झालं. बरोबर. उंच भरारी नाव कसं सुचलं तुम्हाला? हाँ नाव भारी है. खूप विचार केला मॅडम ज्यावेळेस मिटिंग घेतल्या आम्ही हा. गट तयार केला मिटिंग घेतल्या गटाचं नाव काय ठेवावं हा. मग आम्ही असं काही गटाचे आपले जे पहिले जे गट होते त्यांची नावं बघितली बर. पण मग हे उंच भरारी हा शब्द आम्हाला खूप आवडला कारण आमचा जे भरारी उमेदचा ग्रामसंघ आहे आमच्या गावामध्ये आमचा हा, तसं भरारी ग्रामसंघ आहे बर. तर तो भरारी होता म्हणून आम्ही त्याला उंच केला आणि उंच भरारी अरे, महिला वा. तुम्हाला किरण मॅम साठी काही प्रश्न आहेत का? हे पाणी फाउंडेशनचं तुमचं म्हणजे असं कसं डोक्यात आलं हे शेतकरी जोडायचं? तुम्ही हिंदीमध्ये बोलू शकता काही प्रॉब्लेम? मुझे एक्चुअली हंसी आती है सोचकर कि जब सत्यमेव जयते सीरीज खत्म हुई बरोबर. और एक्चुअली खत्म नहीं होने वाली थी लेकिन सत्या और आमिर को लगा कि 3 सीजन्स हो गए हैं और उसका एक काफी गहरा असर पड़ रहा है रोजमर्रा की जिंदगी पर असर पड़ रहा है लेकिन हम और भी क्या इसको जमीनी तौर पर असर काय करू शकतो? करने की कोशिश कर सकते हैं क्या तो और वो सोच रहे थे कि मुद्दा क्या हो सकता है और महाराष्ट्र में मुद्दा बहुत सालों से पीढ़ियों से पानी की रही है बरोबर. तो पानी हमारी पहली कोशिश रहेगी ऐसा सोचकर उन्होंने कहा कि कैसे हम पानी पर कैसे काम करें बरोबर. क्योंकि हमारे ऑलरेडी सत्यमेव जयते की एपिसोड रही है पानी होय. पर तो एक तरह से इस देश में जो भी समस्या है उसका हल हमने ऑलरेडी ढूंढ लिया है लेकिन उसको स्केल पर ले जाने के लिए कभी कोई कोशिश हुई नहीं है सरकार के सिवा तो उसको कैसे स्केल करें नॉलेज ऑफ वाटरशेड मैनेजमेंट कैसे स्केल करें ये हमारे सत्या और आमिर की ज्यादातर बातचीत होती थी और मैं आजाद तब पैदा हुए थे तो छोटे थे तो मैं इतना उस कॉन्वर्सेशन में थी नहीं पर फिर उन्होंने ये आकर मुझे कहा कि वी हैव दिस आइडिया और हम लोग ये करते हैं कि हम लोग एक स्पर्धा शुरू करते हैं और क्योंकि स्पर्धा ऐसा हर चीज़ की स्पर्धा होती है क्रिकेट की होती है ये वो क्यों ना हम वाटरशेड मैनेजमेंट का एक कप रखेंगे और मैंने कहा ये क्या बात कर रहे हो तुम लोग कैसे होगा कि कोई पूरा गांव एक इतने सालों से लोग कोशिश कर रहे हैं कि गांव को इकट्ठा लाना है एकजुट बनाना है कोई सफल नहीं रहा है अब तक या तो जात पात के नाम पर या धर्म पे या राजनीति पे हम लोग ऑलवेज बिखरे हुए हैं तो मुझे नहीं लगा कि ये कोणी असं एकत्र येऊन हो काही करू पाएगा शकेल. ये नहीं होने वाला है और उस वक्त मुझे ये 2014 की बात है रफली तो 14 हमारे लास्ट सीजन हुई थी बरोबर. और बातचीत शुरू हुई थी 2016 में हमने फाइनली शुरू किया तो ऑफ कोर्स रिसर्च शुरू हो गया था और ये बातें 14-15 में हो रही थी और मुझे एक्चुअली आई वाज द बिगेस्ट सिनिक जो कहते हैं मैं सबसे नेसेयर थी जो बोलते हैं ना मुझे नहीं लगा कि ये पॉसिबल है ये पॉसिबल है क्योंकि लोग मुझे लगा नहीं कि लोग अपने जो प्रेजुडिसेस हैं अपने अंदर की जो एक दूसरे को अलग मानने का एक नजरिया रखते हैं वो उससे आगे बढ़ पाएंगे पर आमिर और सत्या को बहुत उम्मीद थी तो मैंने कहा चलो ट्राई करने में क्या अर्ज है करना तो चाहिए पर मैं नहीं मानती कि ये होगा और मैं इतनी खुश हूं कि मैं गलत साबित हो गई मैं गलत साबित हो गई और इस हद तक गलत साबित हो गई क्योंकि पहले तो हम 3 तालुका से शुरू किए लेकिन 30 फिर 100 बढ़ते ही गए
काफिला बढ़ता ही गया और इतने गांव, इतने तालुका, इतने जिले जुड़ गए और पानीदार हो गए। जब मैं तो एक आइडिया को एक्चुअली तराशने की और कोशिश करने की देर है और हम कुछ भी कर सकते हैं, वो मुझे पता चला पानी फाउंडेशन के वॉटर कप से। खूप खरं आहे आणि मला स्वतःला याबद्दल आनंद वाटतोय की तुमचं काम मोठं आहे आणि त्यापेक्षा जास्त या सगळ्या सामान्य माणसांची, या शेतकऱ्यांची उमेद जास्त मोठी आहे आणि ती नसती तर हे शक्य झालं नसतं। त्यामुळे पुन्हा तोच की इंटेंट हा खूप महत्वाचा भाग आहे या सगळ्यामध्ये। बहुत जरूरी है। आई थिंक जब आप बिलीफ रखते हैं और एक तरह से आप में वो उत्साह खुद है, वो इन्फेक्शियस हो जाता है, लोगों तक ट्रांसमिट हो जाता है। और हमारी ट्रेनिंग की बहुत बड़ी एक बात ये है कि वो एक जादू की ट्रेनिंग है। वो एक्चुअली लोगों को अंदर से परिवर्तित कर देता है। वो लोग जो अपने आप को वो सोचते हैं कि हमको क्या मिलेगा इससे, वो उनकी सोच बदल कर गांव को के लिए मैं क्या कर सकता हूँ बदलने में, ये बहुत बड़ी बात है। ये बहुत चमत्कार की बात है। और ये हमारी टीम ने जो ट्रेनिंग डिजाइन किया है, पूरा श्रेय मैं उनको देती हूँ, क्योंकि ये ट्रेनिंग बिल्कुल परिवर्तित करने वाला ट्रेनिंग है। लवली। शेती ही तुमची बॅकग्राऊंड नाही, शहरी वातावरणात तुम्ही वाढलेले आहात, त्यामुळे गावाशी, मातीशी कनेक्ट असा थेट नव्हता। तर आता पाणी फाउंडेशन साठी काम करताना किंवा पाणी फाउंडेशन मध्ये काम करताना तुम्हाला शेतीविषयी फॅसिनेटिंग गोष्ट काय वाटते सगळ्यात जास्त? एक तो नेचर इज मिराक्युलस। मुझे सिर्फ जो हमारे जो पर्यावरण है, इसमें जो एक ऑलरेडी कितने नेटवर्क्स हैं जो काम कर रहे हैं, जिसकी आपकी कोई ज्ञान नहीं है, वो सोच के ही मैं ऑलवेज बहुत फैसिनेट हो जाती हूँ कि बहुत सी चीजें काम कर रही हैं और इसीलिए कुछ या तो सफल हो जाता है या नहीं। और हम ह्यूमन बीइंग्स ने, मनुष्य ने उसको समझने की कोशिश की है और उसको एक साइंस भी बना दिया है। ये हम बताने की कोशिश कर रहे हैं कि ये दिस इज नॉट जस्ट समथिंग फैसिनेटिंग, बट वी कैन अंडरस्टैंड एंड प्ले आवर पार्ट। तो ये फैसिनेटिंग है उसका, दोनों का हम लोग हाउ डू वी मैनिपुलेट नेचर ऑन सम लेवल। एग्रीकल्चर वही है, क्योंकि आप आर्टिफिशियली नेचर को आप मैनिपुलेट कर रहे हैं। बरोबर। तो दैट फैसिनेट्स मी। मैं पहले से एक्चुअली बिफोर वाटर कप मैंने एक छोटा सा प्लॉट लिया था, एक छोटे फार्म ली थी और मैं उस पे खेती करना शुरू कर रही थी, अपने तरीके से सीख रही थी। लेकिन फार्मर कप के जरिए मुझे बहुत सीखने को मिला। मुझे एक्सेस मिला इतने सारे वैज्ञानिक से और एग्रोनॉमिस्ट से, जो प्रॉपर टेक्निक्स, प्रॉपर SOPs समझाते हैं बहुत सरल तरीके से। तो मेरे जो फैसिनेशन है वो एक तरह से फार्मर कप में बहुत सीमलेसली ब्लेंड हो गया। मैं काफी इंटरेस्टेड हूँ, मैं बहुत रुचि रखती हूँ खेतीबाड़ी में खुद। हाँ, क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये कसा उपयोग होतो या सगळ्याचा? म्हणजे जसं आपण म्हंटलो की लापता लेडीज हा त्यांच्याकडे बघूनच बनवला गेलेला होता आणि त्यातनंच ते इमोशन आलं होतं। सो अजून तुमच्या क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये या सगळ्याचा, कारण तुम्ही खूप फिरताय, तुम्ही खूप एक्सप्लोअर करताय, तुम्ही अशा लोकांना भेटताय जे अदरवाईज कधीच भेटणं झालं नसतं कदाचित, तर ते कसं तुम्ही साध्य करता दोन्हीचा बॅलन्स, आणि क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये कसं कॉम्प्लिमेंटरी आहे एक दुसऱ्याला गोष्ट? आई थिंक ये काफी अनकॉन्शियस प्रोसेस है। जब आप घूमते हैं आपको पता भी नहीं चलता है कि कितनी बातें आप एक तरह से टटोल रहे हैं अपने दिमाग में, और वो लेयर होते जाते हैं, और जो आपको मुद्दे जरूरी लगते हैं वो आपके काम में नजर आएंगे ही, अगर आप अच्छे आर्टिस्ट हैं तो। बरोबर। तो मुझे ऑफ कोर्स औरतों के मुद्दे, इश्यूज बहुत महत्वपूर्ण लगते हैं और वो नेचुरली मेरे काम में आ ही जाते हैं। लेकिन पर्यावरण मेरे लिए एक बहुत बड़ी मेरे माइंड में बहुत इम्पोर्टेंट मुद्दा है, और वो एक्चुअली मैं जो लिख रही हूँ उसमें एक फिल्म में वो काफी बड़ा पार्ट है। पर जब आप घूमते हैं तो
कैरेक्टर्स, लोगों के कैरेक्टरिस्टिक्स, उनको उनकी समस्याएं, जब आप ये कहानियां सुनती हैं बहुत बार लगता है कि कुछ कुछ कहानियां, स्पेशली आप महिला गटों से जब आप बात करेंगी तो आपको लगता है ये सुनी सुनाई बातें हैं, लेकिन हर बार जब आप सुनते हैं तो कुछ बहुत अंदर मुझे बहुत चुभता है। ये बहुत ज़रूरी, बहुत छोटी छोटी चीज़ें हैं जो हम एज अ सोसाइटी हमने एक्सेप्ट करके हम आगे बढ़ते जाते हैं, तो वो सारी चीज़ें मुझे चुभते रहते हैं बहुत बाद तक, और वो कहीं ना कहीं हाँ मेरे काम में कोशिश करती हूँ कभी कभी जब मौका मिलता है। देखिए ऑल्सो क्रिएटिव चीज़ें ऐसी होती हैं कि हर बार आप मैसेज तो नहीं देना चाहते, लेकिन जो कैरेक्टर्स से आप मिलते हैं उनका प्रभाव पड़ता ही है, असर आपको बिना कॉन्शियस हुए वो पड़ ही जाता है आप पर। खरंय। खूप हेलावून टाकणारा असा प्रसंग तुम्ही कधी पाहिलाय, म्हणजे तुमच्या ह्या पाणीच्या पूर्ण प्रोसेस मध्ये, अख्ख्या प्रवासामध्ये? एक तो मुझे बहुत कहानी बहुत अफेक्ट जो मुझे हुआ, वो हम आई थिंक विदर्भ में थे, बहुत दूर का इलाका था और इतना दूर था कि हमारे दौरे पे जब हम निकले थे, हम लोग गाड़ी से नहीं जा पाए, मतलब उतनी दूर थी कि हमको एक प्लेन, स्पेशली आमिर को और हमें हेलीकॉप्टर लेके जाना पड़ा। दूर दूर तक साग के फॉरेस्ट थे और वहाँ एक पत्ता नहीं, क्योंकि ये सूखे के मौसम में साग के पत्ते भी गिर जाते हैं, तो टीक फॉरेस्ट और जंगल के बीच में हम दो औरतों से मिले और दोनों विधवा औरतें थी और उनके घर मतलब ऐसे सूखे लकड़ियों की बनी हुई छोटे से घर थे, झोपड़ी थे, और वो दो महिला वाटर कप में जुड़ने पर उतरे, मतलब बिल्कुल उनका एक तरह से जिद थी कि उनको वाटर कप में काम करना है और बाकी गांव उनसे सहमत नहीं था और करना नहीं चाहती थी। तो ये दो औरतें जिनका गुजारा महुआ फूल बेच के, वो लोग महुआ के फूल इकट्ठा करते थे जिसके लिए कुछ 10 रुपया किलो मिलता है उनको, तो और वो एक सीजनल फ्लावर है, उसी वक्त उनको ये मिलता है घने जंगल के बीच जहाँ टाइगर पता नहीं क्या क्या और पशु पक्षी प्राणी हैं, वो जाकर उनको बांध काम करना था कि पानी चाहिए, क्योंकि पानी से हमारी जिंदगी बदल सकती है। तो अकेले में कैसे उन औरतों ने वो दगड़ हाथ से वो लोग हिलाते थे और काम करते थे, और मुझे ये फीलिंग हुआ कि कैसा होता अगर मैं यहाँ जन्म लेती, मेरी क्या जिंदगी होती, है ना। मुझे कैसे इनमें ऐसे उम्मीद कैसे हो सकती है कि जिंदगी बदल सकते हैं, कि कुछ करना है, मतलब मैं हार मान के पता नहीं क्या कर डालती हूँ ना। पहले तो विधवाएं हैं, दो मतलब बच्चों को बड़ा करना है और कोई सहारा नहीं किसी का, अकेली। बहुत प्रेरित हुई मैं उनको देखकर, मैंने कहा हम लोग अपने प्रिविलेज को बहुत, वी टेक इट सो मच फॉर ग्रांटेड। बहुत प्रभावित हुई मैं उनसे, आई थिंक उनको देखकर फाइनली गांव आ गया था और कुछ काम हुआ वहाँ पे, लेकिन एक तरह उनकी जो अंदर की ताकत है वो कुछ और ही थी। बहुत हम दोनों को, हम थोड़ा हिल गए वहाँ जाके कि बीच जंगल में ये औरतें क्या कर रही हैं, मतलब कैसे कर रही हैं, ये कैसे उनकी वो हार कैसे नहीं मान रही हैं, ये कमाल की बात होती है कभी। खूप सुंदर। म्हणजे तुमचं ऐकताना मला तिथे ते प्रत्यक्षात बघता आलं असतं तर मी काय केलं असतं माहिती नाही। आणि काही वेळेला ना त्यांना फक्त एक आधार हवा असतो, अजिबात त्यांना पैशाची हे नसते किंवा त्यांना काही मदत, म्हणजे तुम्ही काही खूप मोठं त्यांच्यासाठी करा, कदाचित असेलही पैशाची, पण त्यांचं असं असतं की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्ही करतो, आम्हाला फक्त करू द्या। करेक्ट। वही उनका जब बात भी किया हमने उनसे, तो एक तरह से
ये बहुत लोगों में बहुत गुस्सा भी होता है, बहुत आक्रोश और गुस्सा कि हम कहाँ पिछड़े रह गए, कहाँ बरोबर. रह गए। वो होगा, मैं नहीं कहती कि नहीं होना चाहिए, और होना भी चाहिए कि किसी ने हमारे लिए कुछ किया ही नहीं, लेकिन वो एक तरह से उनमें हमें नजर ही नहीं आया, और उसके बदले हमें लगा कि ये औरतें हमें देख के बोल रही थी कि करना है। एक तरह से इतने होपफुल थे हम लोग, चौंक गए, हम लोग बिल्कुल बेबाक हो गए। ये एक तरह से उनकी पॉझिटिव्हिटी ने बहुत मुझे अफेक्ट किया. तुमचं जसं शहरातलं बॅकग्राऊंड आहे तसंच माझंही शहरातलं बॅकग्राऊंड आहे. हम्म. त्यामुळे मी जेव्हा गावात येते ना, हम्म. म्हणजे आमची अशी शूट्स आधी पण झालेली आहेत, हम्म. तेव्हा पण येणं झालंय. तर हम्म. इथे आल्यावर त्यांचं जे होस्टिंग असतं, हम्म. इट्स सो ब्युटिफुल आणि Yes. इट्स सो टचिंग. त्यांना इतकं म्हणजे एक फूल देतात ते सुद्धा इतकं असं जपून ठेवावं असं वाटतं. सो तुम्हाला कसे अनुभव आले? तुमचं गावात जाऊन होस्टिंग कसं केलं गेलंय आणि खास करून महिलांचं होस्टिंग कसं वेगळं असतं? ओफ, उनकी तो कोई अलग ही लेवल की बात है भाई. उन लोगों ने मुझे 2 दिन अभी लगातार मुझे बैलगाड़ी पे स्वागत किया है, जो मुझे कभी लाइफ में किसी ने नहीं किया. मुझे लगा कि पता नहीं मैं क्वीन जैसे महसूस कर रही थी अपने आप को. बहुत ही दिल को छुआ उनका ये जेस्चर ने, उनकी ये सोच ने. तो बहुत सुंदर तरीके से रंगोली उन लोग बनाते हैं. पाय धोने का तो ये पानी फाउंडेशन का भी एक हमारी प्रथा है. बरोबर. की पाहुण्यांचं पाय धुवायचं. बरोबर. तो और फिर गाने से, बैलगाड़ी ना हो फिर भी पूरे एक ढोल ताशे से मुझे स्वागत करते केलं हैं. जातं. हां. और फिर आरती उतारी जाती है. और 2 दिन पहले जहाँ मैं गई थी उन्होंने कहा कि हे तुमचं माहेर आहे. आई गं, किती एंड दे गोड. गेव मी अ साड़ी एंड ऑल ये अपनी उनके गट की जो उपज थी उन्होंने पैक करके मोमबत्ती से मुझे प्रेजेंट किया. वाह. मतलब उनकी उदारता के अलावा बस उनकी ये इमोशन इतना मुझे छूती है. बाप रे, मैं हर बार मुझे बहुत मजा आता है उनसे मिलकर बात करने में. मैं एक तरह से एनर्जाइज हो जाती हूँ उनसे मिलकर. Absolutely. बहुत मजा आता है. बायकांविषयी आपण बोलतोय. हम्म. जेव्हा आमिर सरांना भेटायची आम्हाला संधी मिळाली आणि तेव्हा त्यांनी पोवाडा आमच्यासाठी पूर्ण पाणीच्या टीमनी दाखवला, म्हणजे स्क्रीनिंग केलं त्याचं. आणि तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं की अरे, बायकांचं काम खूप आहे शेतीमध्ये. आणि पुरुषाचं आहेच आहे, पण पुरुषाला ऍटलीस्ट तेवढं व्हॅलिडेशन किंवा तेवढं क्रेडिट पण दिलं गेलंय. करेक्ट. बायकांनी कायमच म्हणजे इनव्हिजिबल लेबर जे आहे ना, करेक्ट. की कधीही राबताना बायका असतात, पण दिसताना असं दिसतं की पुरुषच कामं करतायत. तर हे कसं चुकीचं आहे ते आता आपल्याला पाणीच्या सानिध्यात किंवा पाणीमुळे कळतंय की बायकांचे जेव्हा गट तयार होत आहेत आणि बायका पुढे येत आहेत, त्या या सगळ्यामध्ये उतरत आहेत. तुमचा या बायकांनी शेती करण्याविषयीचा अनुभव काय आहे? त्या किती छान काम करतात असं तुम्हाला वाटतं? हो, खूप छान काम करतात. जैसे आपने कहा, एक्चुअली बहुत पहले से औरतों की मजदूरी खेती में नजर आई है. वो सदियों से खेत में काम करती हैं, घर में भी काम करती हैं, पर खेत में भी काम करती हैं. पर उनको कभी ये दर्जा दिया नहीं जाता है कि आप शेतकरी हैं. आप मतलब किसान का जब भी आप फोटो देखेंगे तो मूंछों वाला आदमी खड़ा रहेगा. तो औरतों को माना नहीं जाता है कि आपको आता है काम. ये एक तरह से बहुत पहले से आई थिंक औरतों को एक तरह से दाबलं जातं. हाँ, दबा के रखने का एक तरीका. सिस्टम आता गया है, जो ये औरतें बदल रही हैं. और हमारी ये कोशिश थी कि औरतों को ये एक दर्जा, एक प्लेटफॉर्म दिलं दें जावं. जिससे वो अपनी ही ताकत में बिलीव करने लग जाएं, आत्मविश्वास उनकी बढ़े और कॉन्फिडेंस बढ़े. और आप देख रहे हैं कि क्या चमत्कार कर रहे हैं औरतें. इनफैक्ट हमारे वाटर कप, फार्मर कप में आई थिंक ऑलमोस्ट 55% 58% औरतों के गट्स हैं. वाव. सिर्फ महिलाओं के गट्स हैं.
और राष्ट्रीय लेवल पर भी वो ऑलवेज प्राइज जीतते हैं। तो उनकी एक तरह से, पहले तो आपको पता ही है, औरतें जो जो एक तरह से सॉलिडारिटी दिखाते हैं एक दूसरे के तरफ, वो लेजेंडरी है, औरतें ऑलवेज करती हैं। लेकिन उनको उनकी सीखने की जो एक क्षमता है, चेंज, प्रगति की के तरफ जो एक मानसिकता है उनकी, वो काफी प्रशंसा के लायक है। क्योंकि नए टेक्नोलॉजीज अपनाए हैं औरतों ने। आपने देखा आज हमने एक दाल मिल, बरोबर, उनके ही कमाई से, उनके प्राइज मनी से उन्होंने एक मिल खड़ा किया है। तो वो ऑलवेज आगे की सोचते हैं। और मुझे ये लगता है कि औरतों में ये काफी न के सिर्फ काबिलियत है, उनमें ये फ्यूचर है। ये हमारी फ्यूचर उनके हाथों में है। द फ्यूचर ऑफ फूड, द फ्यूचर ऑफ दिस नेशन इज इन आवर विमेन फार्मर्स। और ये साल एक्चुअली यूएन ने इंटरनेशनल ईयर ऑफ द वुमेन फार्मर डिक्लेयर किया है। तो it's the best year to be sort of honoring the work of women farmers. ऍब्सोल्युटली. खूप अमेझिंग. म्हणजे त्यांचं काम बघून, म्हणजे हे एक कालच मला नोटीस झालं की शेतकऱ्यांचं असं आहे की शेतकरी येऊन शेती करतात आणि नंतर निघून जातात, म्हणजे किंवा ह्याच्यामध्ये जातात, घरी जातात. पण बायकांना घरी जाऊन पण काम आहेत, म्हणजे आणि कुठेच ऑल्टरनेटिव्ह नाहीये की हे आहे आणि हे पण आहेच आहे. सो तिन्ही फ्रंट्स वरती एवढं काम डेडिकेशन करणं इज अमेजिंग. म्हणजे आई डोंट नो हाउ, एंड वो मुझे लगता है कि हमें बदलना चाहिए कि औरतों से अपेक्षा इतनी नहीं रखनी चाहिए कि औरतें, और औरतों में ये हम लोग बोलते रहते हैं और गर्व दिलाते रहते हैं उनको कि गर्व से बोलो कि तुम सब कर सकते हो। क्यों करना चाहिए? नहीं करना चाहिए। और पुरुषों को भी बहुत मदद करने की जरूरत है, और करते भी है बहुत जगह में। पर ये जो जेंडर रोल्स हैं उनको जरा टटोलकर हमको बदलने की आई थिंक आवश्यकता है कि सिर्फ औरतें घर का काम करें, कि वहां जाके खेत में भी काम करें, यहाँ आके सासू माँ सास का वगैरह का देखभाल, स्वयंपाक का देखभाल, बच्चों का की देखभाल, ये सब सारा बोझ उन पे ना रख के कैसे हम ये जेंडर रोल्स को चेंज कर सकते हैं, ये भी सोचने की बहुत मुझे लगता है खूप जास्त गरज आहे. म्हणजे हे क्रेडिट त्यांचं आहे का? तर आहे, पण हे ग्लोरिफाय नाही झालं पाहिजे. दिस इज समथिंग लाईक हे ग्लोरिफाय करण्याचं नाहीये. तुम्ही क्रेडिट द्या, पण ते बदला, ते योग्य नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला खूप पटतंय. बरेच जण असं असतं की जेव्हा दूध काढण्यापासून त्याचं सगळी प्रोसेस मध्ये महिला इन्व्हॉल्व्ह असतात, पण जेव्हा ते दूध नेऊन विकायची वेळ येते तेव्हा तिथे फायनान्शियल जेव्हा गोष्टी येतात तेव्हा तिथे पुन्हा पुरुष असतो पुढे. सो आता हे का होत असेल आणि हे टाळावं कसं, याच्याबद्दल आम्ही जरा विचार करत होतो की हे खूप, म्हणजे त्यांना पण आम्ही या गोष्टी विचारणार आहोत. तुमचं पण मत मला ऐकायचंय की हे असं, म्हणजे महिलांच्या हातात जेव्हा फायनान्स येईल तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स ज्या लेवलने वाढेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हा म्हणजे तुम्हाला काय वाटतं? ऑलरेडी आपण करत आहोत. फार्मर कपचे प्रयास हेच आहे, पण मला वाटते इट विल टेक कुछ 1-2 साल लगेंगे कर करके कि औरतों में खुद आत्मविश्वास आएगी और कहेंगे कि भाई आपको जाने की जरूरत नहीं है. ये जैसे आपने ये अपने जो हमारी महिलाओं से हम लोग बात कर रहे थे पहले, उन्होंने कहा था कि पहले पुरुष कह रहे थे कि हम आपके लिए बीज जाके खरीद लेंगे, और औरतों को काफी पुशबैक करना पड़ा और बोलना पड़ा कि नहीं भाई, हम लोग साथ में जाके करेंगे. और उन्होंने बार्गेन भी किया, अच्छे दाम भी लिए. हम लोग दो दिन पहले जिस गांव में गए थे वही बात हुई थी कि औरतों ने कभी दुकान में जाने की उनकी हिम्मत हुई नहीं थी. एकजुट होके जब जा रहे थे तो सब लोग उनका मजाक उड़ा रहे थे या फिर उनको कह रहे थे कि तुमसे तो नहीं होगा. और जब वो एक साथ गए, जो 900 रुपए बोरी का दाम था, उन्होंने, क्योंकि 10-11 औरतें थी, उन्होंने
उस बार्गेन करके उसको 780 में लिया। फिर जाने आने का खर्चा बट गया, वो ट्रांसपोर्टेशन का खर्चा उन्होंने शेयर किया, तो बहुत बचत हुई। और वो कह रहे हैं कि वो था 2 साल पहले, अब और उसी साल के बाद हमारे लिए चेयर्स लगाते हैं कि औरतें आ रही हैं खरीदारी करने। तो उन वक्त लगता है। मुझे लगता है कि हर एक छोटी कदम से बहुत बड़ी एक परिवर्तन, बहुत बड़ा परिवर्तन हो सकता है। तो छोटे कदम लेना जरूरी है। हम लोग अभी से छलांग मारने की कोशिश करें तो कभी कभी बिखर जाते लोग, झगड़े शुरू हो जाते हैं घर के अंदर, उनके अलग अलग समस्याओं को उनको फेस करना पड़ता है कि सास ये बोल रही है, हस्बैंड ये कह रहे हैं, तो पर औरतों में ये दृढ़ है एक तरह से। अपने आप में ये होना बहुत जरूरी है, अपने आप में विश्वास रखना, कुछ एक तरह से अंदर एक जिद रखे रहना, वो जरूरी है। और वो आगे लेकर चली जाती है, बढ़ते बढ़ते वो एक स्टेज से दूसरे पे जाते रहते हैं। तो मुझे लगता है कि वक्त की बात है। तो पुरुष अभी डेयरी में हो सकता है पैसे, और पैसे औरतों के हाथ में आना बहुत जरूरी है, क्योंकि हमने बहुत मतलब सदियों से देखते आ रहे हैं कि समाज में सिर्फ औरतें सबके लिए सोचती हैं, सिर्फ हमारे लिए नहीं सोचते। क्यों? क्योंकि उनको अपने बच्चों की परवाह है, उनको अपने पेरेंट्स की परवाह है। मैं नहीं कहती कि पुरुषों को नहीं है, पर औरतें ऑलवेज सबको साथ लेके चलने में एक तरह से उनकी या तो एक हुनर है या उनको वैसे ही सिखाया गया है कि औरतों को सबको जोड़े रखना है। तो औरतें अपने हस्बैंड के फैमिली को से रिश्ता रखते हैं, वो सबसे रिश्ता रखते हैं। तो एक तरह से उनमें ये काबिलियत है कि वो एक्चुअली आगे की सोचे। और इस तरह से जब हम कहते हैं कि मर्दों के हाथ में पैसा है, औरतों के हाथ में जब पैसा आएगा और आने लगा है, तब हम रियल चेंज पूरी तरह से देखेंगे। औरतों ने पहले भी 2 दिन पहले जब मैं गई थी, वो जो पैसे उनके हाथ में आए, उन्होंने गांव के एक नाली खोलीकरण के लिए डोनेट किया, जो उनको प्राइज मनी मिला था। तो वो गांव के लिए सोच रहे हैं, ना ये कि हम सिर्फ अपने लिए खुद के लिए कुछ जेवर ले लें, जो उनका हक बनता है, अपने लिए कुछ करो। पर ये धीरे धीरे सबको समझ आएगा कि एक्चुअली एक तो समानता की बात है और भागीदारी समान हो और एक ही बनाए रखें, उस हिसाब से आगे बढ़ेंगे तो एक्चुअली हम क्या नहीं कर पाएंगे, है ना। पर औरतों को बाहर रखने का एक जो मानसिकता है वो हमको धीरे धीरे कम करनी पड़ेगी। हाँ, औरतों में विश्वास जगानी है और जग रही है। मुझे लगता है आप देखेंगे तो बहुत और बहुत यंग छोटी लड़कियां स्कूल्स कॉलेजेस में जा रही हैं। ये बदलने वाला ही है, हम कुछ नहीं कर पाएंगे। So आता I'm waiting for that revolution when women are like, आणि वी आर होपफुल, कारण ते दिसतंय. म्हणजे नुसतंच आपण असं सहज बोलत नाही आहोत, हे ऍक्च्युली आपण आता अनुभवलं की महिलांचं कॉन्ट्रीब्युशन, महिलांचा हुनर, महिलांची एनर्जी, महिलांचा कॉन्फिडन्स, हे सगळं मला आता इथे या आपल्या अख्ख्या लाईफ इज ब्युटिफुलच्या एपिसोड मध्ये बघायला मिळालं. सो आय एम व्हेरी मच होपफुल आणि हे असंच व्हावं. आपण आता बऱ्याच अशा मुद्द्यांवर चर्चा केली, जे मुद्दे आपण सिनेमांमध्ये एक प्रबोधन म्हणून बघत असतो. तर तुम्हाला असं वाटतं का की सिनेमा हे समाजाला आरसा दाखवतं की समाज बदलायचं पण काम करतं? व्हॉट डू यू थिंक? ऍक्च्युली आरसा दाखवलं की बदल होईल, घडतो मला वाटते. तो जब सिनेमा एक आपको सोचने पर मजबूर करता है, अपने आप को देखने का या समाज को देखने के लिए एक आईना रखता है और सोचने पर मजबूर करता है, तो फिर आप चाहे ना चाहे अंदर कुछ एक बदल घड़ता ही है. पर
ये इसको अच्छे से करना एक कला है कि आप सामने से ना बोलें कि ये हे change- करा ते करा हाँ, बहुत बार हम देखते हैं कि, और इसीलिए कहते हैं कि सिनेमा कांट रियली चेंज द वर्ल्ड लाइक दैट, यू नो, इट कांट, बिकॉज आर्ट इज नॉट मेंट फॉर दैट. आर्ट इज, यू नो, लाइक पूरी दुनिया बदलने के लिए नहीं करते. बरोबर. हमको कुछ एक्सप्रेस करना है जो हमारे अंदर है, जो कि वो बहुत जरूरी है कि वो ऑथेंटिक हो, वो लगे कि ये सोच हमारी अंदर की एक भावना व्यक्त करने की सोच है कि का प्रयास है, यू नो, भावना व्यक्त करना है. मैसेजेस. हाँ, हम नहीं कह रहे कि आप ये करो वो करो, यू नो, बरोबर. पर इसीलिए कभी कभी ये ऐसा भी होता है कि सिर्फ आईना ही दिखता है और आईने में जो है आपको या तो अच्छा लगता है या नहीं लगता है, और वो बात वही खत्म हो जाती है. लेकिन ऐसे भी सिनेमा होती है जो ऐसे प्रश्न पूछने लगती है कि आपको सोचने पे मजबूर करती है, आपको थोड़े एक तरह से टूल्स या यू नो सपोर्ट देती है कि आप चीजों को क्वेश्चन करें, आप भी प्रश्न पूछने लगे, एक दूसरे के, समाज के, राजनीति से, जो भी है. तो सिनेमा में ये ताकत तो है, लेकिन उसको अच्छे तरह से वापरना वो आना चाहिए, यू नो. और इसीलिए मोस्ट ऑफ द टाइम कोई भी बहुत मैसेजी चीजें हो तो वो वर्क नहीं करती और मजा नाही आता. व्हेरी ट्रू. तुमचे फिल्म इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी ह्या तुमच्या कार्यात कसे सहभागी होतात ते मला जाणून घ्यायचंय. हमारे एक्चुअली मराठी इंडस्ट्री के दोस्त तो हमारे पहले से इतने बड़े सपोर्ट हैं. वाटर कप 1 से लगे हुए हैं हमारे साथ. जीतू, अतुल, स्पृहा, मतलब इतने लोग, सोनाली, ये हमारे बहुत, यू नो, हमारे लिए, उनके लिए ऑफ कोर्स एक आई थिंक मजे की बात है और वो जुड़ते हैं, पर हमारे लिए, हमें बहुत कॉन्फिडेंस मिलती है जब हमारे इंडस्ट्री के लोग साथ देते हैं. हमें लगता है कि चलो, यू नो, हम बहुत अलग काम करने निकले थे, यू नो, पानी या खेती, ये हमारे कोर स्ट्रेंथ्स है नहीं. हम कम्युनिकेटर, स्टोरी टेलर्स, हम फिल्म मेकर्स हैं. पर जब फिल्म मेकिंग इंडस्ट्री साथ जुड़ी हमारे साथ, तो हमें लगा कि चलो, हम ठीक ही कर रहे हैं और सब साथ आ रहे हैं और ये हम कर पाएंगे. तो उनका सपोर्ट हमारे लिए बहुत बड़ा इंस्पिरेशन रहा है, बहुत हमें, यू नो, कॉन्फिडन्स दिया आहे उन्होंने. शहरातल्या लोकांना एक साधारण असं गोट फार्मिंग किंवा चीज मेकिंग अशा बऱ्याच कॉन्सेप्ट आता आल्या आहेत की गार्डनिंग करत असतात वेगवेगळं. तर मला नेहमी असं वाटतं की हे एवढं रोमॅन्टिक आहे का? एवढं रोमॅन्टिक नाहीये. इथे गावात आल्यानंतर ते लक्षात येतं. तुम्हाला काय वाटतं? हाँ, नहीं, रोमांटिक बिल्कुल एक तरह से नहीं है. बरोबर. पता नहीं कब सुबह उठ के काम करना पड़ता है, कड़ी धूप में काम करना पड़ता है. बहुत कठिनाइयाँ उनको झेलनी पड़ती हैं, और बारिश की अनप्रिडिक्टेबिलिटी, आपको किसी साल कीड़ लग गए, तो इस एग्रीकल्चरल इकोनॉमी में कितने सारे अप्स एंड डाउन्स हैं, कितने वेगरीज एंड वल्नरेबिलिटीज हैं जो उनको फेस करना पड़ता है. ये बिल्कुल रोमांटिक नहीं है, पर जब आप आए, एक तरह से अलग ही सुकून भी है, अलग ही मजा भी है, शांति भी है, निवांतपण है. हाँ, आपको अपने कहीं अंदर से अपने आप से कनेक्शन मिल जाता है यहाँ पर. तो दोनों ही है. ऑफ कोर्स शहर के लोगों को एक्चुअली बाहर गांव में वक्त बिताने की बहुत ज़रूरत है, मुझे लगता है, क्योंकि हमें भी एहसास होना चाहिए कि हमारे, यू नो, हमारे इस, यू नो, व्हाटएवर, ब्रोकली के बैग के पीछे की कहानी क्या है, यू नो. तो ये, पर मैं एक्चुअली बहुत ही शुक्रगुजार हूँ कि मैं ये कर पाई हूँ, मैं आ पाई हूँ, और ये सब इन सब लोगों से जुड़ पाई हूँ. एक तरह से ये मुझे
पकड़ के रखे हैं। मुझे बहुत मुझे ग्राउंडिंग मिल गई। खूप मजा आली तुमच्याशी बोलून. थैंक यू. यशस्वी होण्याची किंवा सक्सेसफुल होण्याची व्याख्या तुमच्यासाठी या 20 वर्षात कशी बदलली आहे? वेरी नाइस क्वेश्चन. हाँ, जब हम पहले कॉलेज से निकलते हैं और जो भी है फिल्म्स बनाने की कोशिश करते हैं या इंडस्ट्री में जाने की कोशिश करते हैं, तो हमारे लिए सक्सेस तो यूजुअली अवार्ड्स होते हैं, अवार्ड सेरेमनी की, ये प्राइज मिल गया, वो मिल गया, और फिर वो जो ग्लैमर है, हमें लगता है कि वो ग्लैमर ही सक्सेस है. एक तरह से आपके बारे में लिखा जा रहा है, आप आर्टिकल्स हैं, और धीरे धीरे काम करते करते पता चलता है कि ऑफ कोर्स एक तरह से है वो सफलता, जब लोग आपकी चर्चा चलती है, आपके नाम लिया जाता है, आप नॉमिनेट होते हैं किसी चीज़ के लिए या फिर जीतते हैं, तो वो भी सफलता है ही. लेकिन फिल्म मेकिंग की जो एक का सफ़र बहुत लंबा होता है, और आपको पता चलता है कि ये सफ़र ही एक तरह से ज़िंदगी है. वो अल्टीमेटली वो डेस्टिनेशन है ही नहीं प्राइज, यही डेस्टिनेशन है, ये जर्नी ही डेस्टिनेशन है, क्योंकि कहाँ कब आपको सफलता वो वाली मिलेगी वो कभी कोई कह नहीं सकता. और ये फिल्म मेकिंग में सबसे ज़्यादा पता चलता है कि द जर्नी इज़ द डेस्टिनेशन ऑन सम लेवल. एंड इसमें जो लोग जुड़ते हैं, एक तरह से कुटुंब बनता है फिल्म मेकिंग क्रू की, वो एक्चुअली अपने आप में एक प्राइज़ है. आप ऐसे लोगों से मिलते हैं, उनका प्रभाव पड़ता है आप पर, आपके देखने का नज़रिया बदलते हैं लोग, तो वो सफलता वो एक तरह से अलग सफलता है. आप यू गेट सो एनरिच्ड इन द प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग. उसके अलावा मुझे लगता है कि जब आप फिल्म ऑडियंस के साथ देखते हैं ना, और आपको ऑडियंस से रिस्पांस मिलती है, ऑडियंस में जब मैं आजकल घूमती हूँ और लोग मुझे लापता लेडीज़ की शुभकामनाएं देते हैं, मुझे उनके चेहरे में नज़र आता है कि उनको पसंद आई है. उससे ज़्यादा प्राइज़ मुझे नहीं चाहिए, क्योंकि मैंने बनाई थी किसी लोगों से बात, एक चर्चा शुरू करने की कोशिश में, एक चर्चा मुझे शुरू करनी थी कि क्या है ये, औरतें लापता क्यों हैं इस डिस्कोर्स से. तो जब ये बात फैलने लगती है, वही उसमें मेरी सफलता है. ये नहीं कि मैंने कुछ अवार्ड जीता या नहीं जीता या जो भी है, और ये आई थिंक बुढ़ापे में ही समझ आती है. जब आप 20-25 साल स्पेंड करते हैं, तब आपको लगता है कि भाई एक दूसरे के साथ रिलेशनशिप्स और ऑडियंस के साथ रिलेशनशिप, इसमें आपकी सफलता होनी चाहिए, नजर आनी चाहिए. पण मला जितकं असं वाटतंय की तुम्ही पहिल्यापासून तेच, म्हणजे तुमच्यासाठी असं काही बदललं नसेल, म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच ती जाणीव घेऊनच आलायत असं मला नेहमी फिलिंग येतं. इट्स ट्रू. मुझे वैसे भी मैं इतना चेस करती नहीं थी पहले भी, और शायद मैं इतनी कोट अनकोट एम्बिशियस नहीं हूँ. मुझे जिंदगी में बहुत मजा आता है, जीने में मजा आता है. आई डोंट नो, इट्स अ वियर्ड थिंग, बट मुझे काम करने में बहुत मजा आता है. तो एक तरह से आई थिंक एम्बिशन जो होनी चाहिए कि इतने फिल्म्स कंप्लीट करने चाहिए, इतने मैंने मेरी बॉक्स ऑफिस ये हो गई, एक एम्बिशन होना चाहिए लोगों में. मैं नहीं कहती नहीं होना, पण मुझ में कम है शायद. नाही, आणि ते पूर्ण करण्याच्या नादात आयुष्यच नाही जगता आलं तर काय उपयोग, असं होऊ वो शकतं. भी है. सो हे मी तर तुमच्याच पावलावर पाऊल टाकून चालणार आहे, बिकॉज हे खूप छान आहे आणि हे खूप आवडलंय. आणि मला वाटतं की हे प्रेक्षकांना सुद्धा आपल्या ज्या गप्पा झाल्या इतक्या रॉ, ब्युटिफुल आणि हवेसारख्या अगदी फ्लोई एकदम झाल्या. एक्चुअली देखते देखते जिंदगी खत्म होती है ना, तो हर मोमेंट में मजा लेना मैं अपना काम मानती हूँ कि भाई इट्स सो इम्पोर्टेंट कि आप अब जो भी कर रहे हैं मजे से करें.
थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. आय रिअली एन्जॉयड दिस. थँक्यू. थँक्यू. आणि किती थँक्यू म्हणू तुम्हाला. कसं किती वेगळ्या पद्धतीने म्हणून मला नाही सुचत आहे. पण हे जे काही आत्ता मी अनुभवलंय, आय एम सो ग्रेटफुल की हे अदरवाईज मला कधी अनुभवता आलं असतं. म्हणजे तुमच्यावर अशा खाटेवर बसून गप्पा मारणं इज म्हणजे जर का अदरवाईज असतं तर कधीच पॉसिबलच नसतं झालं. सो हे खूप अमेझिंग आहे आणि मला वाटतं की माझ्या कामावर माझं प्रेम आहे आणि मी ते एन्जॉय करतेय म्हणूनच कदाचित माझ्यापर्यंत ते येत आहे. करेक्ट. आणि आय एम सो हॅपी आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि आरपारच्या प्रेक्षकांना हा एपिसोड अख्खा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मला खूप भरून आलंय आता की इतकं हे मला अनुभवायला मिळालंय. त्यामुळे मला तर मजा आली आहे. आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनल. आपण खूप वेळा आम्ही अशा वेगवेगळ्या माणसांना भेटतो, तुमच्यापर्यंत घेऊन येतो आणि तेच मोटिवेशन आम्हाला सतत मिळत राहावं आणि तुमच्यापर्यंत आम्ही असंच पोहोचत राहावं यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ते नक्की करा. आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. Thank you, team who has sat in the sun